आपली पुढची रेसिपी काय बनी? कुसकोरीची भाजी. कुठली भाजी? फणसाची. फणसाची. आधीचा कुठला काय शब्द म्हणाला? कुसकोरी म्हणजे फणसाचा छोटा फणस असतो ना त्याला कुसकोरी म्हणतात. कुसखोरी. बर. इथे कोवळा फणस म्हणतात. कोवळा फणस. आणि कापा बरका ते वेगळं? ते वेगळे मोठे फणस. ते खाय ते ह्याची भाजी. ही भाजी भाजीच करतात. ओके. कुसखोरीच्या फणसाची भाजी. ओके. साहित्य सांगता मला का? साहित्य हिरव्या मिरच्या, राई, हिंग, हळद, जिरं, कढीपत्ता, धणे, मीठ आणि खोबरं. आणि हे फणस उकडून घेतलेला फणस. हा बाकायदा तुम्ही कुकर मधून उकडून घेतलेला आहे? टोपात पण मी टोपातच उकडला. कुकर मध्ये किमटी होते. सडसडीत झाला पाहिजे ना. हा म्हणजे चिखल होता का मला असा सुटा झाला. ओके ओके ओके. तर हा पण असा घेतलेला आहे. ओके. साहित्य तर बघितलेलं आहे. आता फणसाची भाजी कशी लागते हे आता मी बघणार आहे. तुम्हाला फक्त दाखवणार आहे की कशी लागते, कशी बनवायची. हा ओके. मला सांगता काय आता पहिल्यांदा करायचं आपण? सुरुवातीला काय करायचं, हिरव्या मिरची आणि धणे आहे ना तेलात घालायचे. ओके. मिरच्या आणि धणे तेलात घालायचे. घालू? अख्ख्याच काय कापायच्या पाहिजे? ओके. म्हणजे जस्ट आपल्याला दाखवायचं होतं फक्त तेल त्याला. आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं नारळाचं घेऊन मिक्सरला लावायचं. अच्छा. आपल्याला हे सगळं मिक्सरला लावायचं. ओके. आणि आपल्याला म्हणजे एक चटणी तयार होईल. चटणी तयार. एक चटणी तयार करायची मिक्सरला लावून आणतो. चला आमची ही चटणी तयार झालेली आहे. मला सांगा ही चटणी आपल्याला दुसरीकडे कुठे वापरता येईल? कारण वास चांगला येतो त्याचा. नाही या फणसातच ही घातली तर छान लागते. वेगळा जरा चव आहे. ओके. आता काय करायचं मला सांगा? आता ह्याला फोडणी द्यायची. काय मिरची मोहरी घाला थोडीशी. हे घेऊ. जिरं घाला, हिंग घाला. हिंग. फणस घाला. हळद ह्याच्यामध्ये घाला. त्याच्यातच घालू ना? काय राहायला नको. फणस घाला. आपण हा फणस आधी शिजवून घेतल्यामुळे बाकी काय टेन्शन नाहीये. थोडंसं पाणी. हे आता काय करायचं? झालं शिजलेलीच आहे ना. वाटत अजून पाणी बिणी काय घालायचं? नको नको शिजलेली. ओके. आणि ही कशाबरोबर खाता येईल साधारण? ही आपण जेवणाबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर फार छान लागते. अच्छा अच्छा. हा तिकडे तांदळाची भाकरी सुद्धा अप्रतिम लुसलुशीत मिळते. तांदळाच्या भाकरीवर फार छान लागते. बरोबर. चला आता तांदळाची भाकरी कशी करायची ते विचारतो का? कारण ते अगदीच सोपं आहे. हे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ते तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. आणि लिहिण्यासाठी काय करायला लागेल माहिती आहे का? एखादं पेन घ्या आणि हस्ताक्षर चांगला असेल तर ठीक आहे, नसेल तर स्वतःला कळेल इतपत व्यवस्थित लिहा साहित्य आणि कृती. कोवळ्या फणसाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला कच्चा फणस, मिरची, मोहरी, हिंग, जिरं, लसूण, मीठ, ओलं खोबरं, धणे आणि कढीपत्ता. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात मिरच्या व धणे परतून घ्यावेत. त्यामध्ये ओलं खोबरं घालून मसाला वाटून घ्यावा. तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये हळद, खोबऱ्याचं वाटण, उकडलेला फणस, मीठ आणि पाणी घालून भाजी वाफवून घ्यावी.